मग म्हणलं सदा त्याच बारशाला आणणार आणि हे सदा त्या आम्ही बारशाला आणली बया असली मिठी मारली मला हिनं असली मिठी मारली दोन भटकळे आतल्या मोडले काय ग बया रागडीच्या रागडी आहे गडीच्या ताकदीची हा मग खात्या पित्या करशील ना आवाज कुठे गेला तुला बाजारात जिंकला का काय कसा बसलाय ग कशाला ग शिरा खाऊन कुठला शिरा खाल्ला तुझ्या घरचाच ग लय शिरा खायला सोडले अगं मी म्हणलं बाळ रडते म्हणजे आता बाळाचं बारसं काढलं पाहिजे बरोबर का ए बरोबर का मग चला पाळता बाळाचा आणि आजोबाने बाळ जवळ ठेवले का इकडं तिकडं ना हाय हाय बा या मंदिर घरी घेऊन जातो का काय ना तुझ्याकडे आता पहिला म्हणलं बाळाचा पाळणा तुम्ही नीट ऐकायचा बरोबर ऐकणार का बाळाची आत्या एक उकाणा तयार ठेवू बारसं झाल्यानंतर आपण उकाण्याचा कार्यक्रम घेणार आहे अहो पहिल्या दिवशी हे मामालीने पहिल्या दिवशी हे मामालीने बाळाला घालीते गोड पाणी बाळाला घालीते आंघोळ पाणी बाळाला घालीते गोड पाणी बाळाला घालीते आंघोळ पाणी मंगेशकर गाती या गाणी तुम्हाला मंगेशकर गाती या गाणी तुम्हाला गाती या गाणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुनील आत्या आता बाळाचं बारसं झालं आता नियमानं काय केलं पाहिजे उखाणा घेतला पाहिजे बरोबर बरोबर का तर आता आमची सदा आत्या म्हणजे सदाबाई आता मात्र म्हणजे मात्र घरी मात्र मला मात्र आशीर्वाद मात्र द्या सदाबाई थोडी या पुढं तुमच्या आवाजाचं एकदा काय झाले बघून घे काय झालं गारगोटी अडकली ना रे एकदा बघा चेक करून हॅलो म्हणा माईक मध्ये मोठ्यानं म्हणा हॅलो निघली बर आता सदा त्यानं नियमानं नाव घेतलं पाहिजे ए नाक का धरले सोडती ना काय कोरोना आला का काय सदा त्या तिने नाक धरलं बाया माझा मूडच गेला तरी सुद्धा तू एक उकारा घेतला पाहिजे गावातल्यांचा घे अगं नवरा मिवरा आहे का नाही तुला माझा हा होय एकुलता एकच आहे एकुलता एक मग आम्हाला काय धाडा येतं काय बोलावं कळत
नवरा असतो? अगं लाडाचं आहे का माझं? बर अगं लाडाचं रे. लाडाचा आहे. कोण आहे पण तो? नवरा. अगं आम्ही भवरा म्हणत नाही, नवरा नवरा नवराच. कोण आहे तो? प्रवीण बोरकर ग. प्रवीण. ए बापरे! अहो तुम्ही कधी नंबर लावला? वाईट गावात मुस्लिम गावातला दौरा केला. चांगलं मोठं मुसाळ आहे. मला झेपते का बघा. होय होय. बरं आता महिला मंडळ पडले पदरी ध्यान म्हणल्यावर स्वीकारलं पाहिजे. आता प्रवीण बोरकर महाराजांचा एक उखाणा चांगला मस्तपैकी घे बघू. देव म्हणतेस? आता घे घ्या देव म्हणतेस? घे घ्या अगं. लाल कुंकू हिरवा जुडा आहे सौभाग्याची खून. लाल कुंकू हिरवा जुडा आहे सौभाग्याची खून. प्रवीण रावांचे नाव घेते पोरक्यांची सून. अगे भवानी कुणाची सून म्हणते? बोरकर ग बोरकर. बोरकर होय. आता काय? मी म्हणलं प्रवीण रावांचं नाव घेते तिसऱ्याच आडनाव लावते. महाराज लय बेकार ही मुसाळ. लय गावात मार चाललाय हे. त्या तर गावात म्हणलं आता ती बावा मागे येऊन मारली. संसाराला मूर्तीस काय कर. वाव चांगला आहे थोडा तुमचा, काही हरकत नाही. अशी धष्टपुष्ट हा नवऱ्याला पाक वाळवून घालवला. आ तेच खाते माझंच नाव येते पुढे. आ माझंच नाव पुढे येते का? तुझंच नाव त्यांच्या पुढे आहे होय. होय. बरोबर आहे. तू तेवढी गौतमी पाटीलची बहीण नाही का? जरा मागं सर. काय झालं? ही कुठली भाषा बोलायचा? माझी वेगळीच भाषा आहे. आम्हाला काय समजत नाही खरं, मराठीत बोला. ती पंढरपूरच्या म्हशीला काय होती? तिला सांगा पंढरपूरची म्हशी लय बेकार असते. लांबडे लांबडे शिग असं केलं का रे? अशी त्याची पंख्या बसून गोल गोल फिरायची. आमचं कोल्हापूर काय करते? कुणाचं कोल्हापूर? आमचं लावायची का कुस्ती? लावायची का कुस्ती? लावायची का कुस्ती? किती ग सुधारलाय ग तुम्ही. बाया बायाची कुस्ती लावताय. वत्स त्या बाया आपली भांडणं बघायला आले पण आपण आज भांडणं करायचे नाही. बरं वत्स तुम्ही नेमक्या कोणाच्या? मी माझ्या आहोंची. मी काय जावंची हाय होईल. तुम्ही कोणाच्या? मी माझ्या नवऱ्याची. मी काय टोपीवाल्याच्या नाही होईल. आता मला काय भाई, तू गावातल्यांची असशील. आता शिरम लाभ झाला म्हणजे तू गावातल्याची असते. मी काय वाटत पडले बाय ते ना बघ. हा तुझा धाब्याचा दागिना कोणी केलं ग? इसकटलं का काय? अगं लई छान दिसतात दागिना. हायच आता मी शांत छान. तुला जण नवऱ्याने केलं? आ तुला जण नवऱ्याने केलं? नाही गावातल्याने केलं. आता तसं ना बघ, आई पण तिथे नाही बाहेर असतं. बरं तू जरा माईकच्या पुढे घे. माईकचा काय गाला मुक्का घ्यायला गेली. समोर उभा राहा, हाणू नको. माहित आहे तू आज लेडीजच्या वेशात आहे. कुणाची तू? मी पण हा मी माझ्या पिल्याची. कुत्र्याचं का कोंबडीचं? अगं मी त्याला ती लाडाला पिल्लू म्हणते. अच्छा, लाडाला पिल्लू म्हणते. लाडाला पिल्लू म्हणते. हो आहे. तू तुझ्या पिल्याची? हो आहे. कोण आहे ते पिल्लू? अभि तो तर बसला असं चावता घेऊन येते. आता ती समोर बसणारच की ग. ती का समोर बसलाय तर त्याच्या पुढे एवढी सुंदर वहिनी आहे. आणि मी कशाला येतात? हा तू आल्याची पत्राला मला काय घेणं? सांगू म्हणते त्यांचं ना. सांग की. अगं त्या अमोल बिचुर्ल्यांची. तिथं पुढे आमचं कसं चढलं माहितीये? अगं आमचं ही बाहेर नाही ग. मग दर महिन्याला बिलं घेऊन यायची आणि मला बाई एका महिन्यात अगदी लव लेटर दिलं.
आणि काय सांगू तुला बहिणी, माझ्या आईने बघितलं त्या तिने आईला बघितलं, आईला वाटतं बायको आहे ना लई खुश झालं. आईला म्हणतो तुझ्यासाठी नव्हती माझ्यासाठी. लाईट तिकडे कुठून चालली? कुठं काय करत होती? आवडी नंतर बसला असं कुठं आहे इथं? असू द्या, दिसतो तसा तेवढा चांगला नाही. पहिल्यांदा लव लेटर केलं मलाच पाठवलं. ते ना बहिणी. होय, लव लेटर पाठवलं होतं, पण आय लव यू ही शब्द होता ना, मुळजानं चुकीचा गेला म्हणून मी रिजेक्ट केला. शब्द काय त्याला माहित आहे का? आय लव. वाचायचा तर कसा? मी बाहेर हुशार म्हणून तो शब्द वाचला म्हणून मी रिजेक्ट केला. मग तिने परत हे लागलं होय म्हणली. बरं असली इकडे पुढे या. कुणाची म्हणली तू? अमोलरावांची. एक उकाना घे त्यांचा बघू. घेऊ म्हणतेस? नाही चेष्टा कर. उकाना घे. ऐका अमोलराव. अमोलराव. अहो ऐका हा. उसात वाढले रान त्याला बाई हळूस पा. उसात वाढले रान त्याला बाई हळूस पा. अमोलराव मीच तुमची श्रीबन तुम्हीच माझं पुष्पा. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली गोड्या बसूनच जायची सगळी. जरा हिंदीत शिव्या म्हणलं का गोड्या टुकडू. हा का एखादा श्लोक म्हणा म्हणे ती नाही जमणार, एखादा अभंग वाजवा ती नाही जमणार. लगेच तेरी झलक. तुला म्हणजे तू त्यांची श्रीवल्ली तुझं पुष्पा. ऐक हा तुला अजून गुड न्यूज सांगते ना. काय ग? अग मला पहिली एक मुलगी हा आणि आता 3 महिन्याच राहिलंय बाई. खाली खाली माहित आहे मला मोठा भासायसाठी केलं. मला माहित नसतो. म्हणलं बघावा त्यांनी किती हुशार आहे. तुम्ही दोघींनी ह्याच गावात निवड केली म्हणा की. बारी बाई असं त्या सुखी राहा. ते ना तू कोणाची? आता मी आधी सांगू का कोणाची? सांग बघ आता. चेहऱ्यावर मावशी माझ्या पुस्तकात आहे सारखंच कुठं आहे मुलगी? ही जरा बंद करा मिस्त्री. कोण करते? सारखंच बोला. अगं कोण? त्या दाखवून तरी कोणते? दाखवू का? आणि डोकं फिरलं या बाईचं डोकं फिरलं. थोडं महाग राहिल्यानंतर चॉईस जरा चांगली होती. बरोबर आहे का? ठीक आहे. नवीन आहे जरा जपून. भैया महाराज अजिबात भेच मी तुमची कारभारी नाही. 2 तासापूर्वी नाहीतर घरी न्यायचा. ऐका तुमचं नाव काय आहे? आदित्य आडनाव झारगर. आदित्य महाराजांसाठी एक नाव आहे. चांदीची कळशी गुलाला घासली रुमाला पुसली. चांदीची कळशी
गुलालानं कासली रुमालानं पुसले होय. आदित्य महाराजांनी माझा जोडा बघून माझी पंढरपूरची विठ्ठल रुक्माई हसले. हो, चांगलं नाव घ्या की. हे आईला हे चांगलं नाव घे म्हणते. हो, घ्या की हो. घेऊ का एक चांगलं नाव? घ्या घ्या घ्या. हो, घ्या. घेऊ का? असं काय घ्यायला? बरं. घरात लावला रेडिओ. बरं. अंगणात येत ऐकू. खरंच काय? घरात लावला रेडिओ. अंगणात येत ऐकू. आदित्य महाराजांचं नाव घेते. बरं काय? मी सखारामाची बायको. आवाज किसके काय ग? काय म्हणतेस? इसे प्यार कुणाची बायको? से मेरे तरफ न देखो. प्यार हो जाए. इसे प्यार से मेरे तरफ न देखो. प्यार हो जाए. नाराज नाही का? चुकून झालं असं ओरिजिनल काय नाही. हो, वहिनी. आता काय आहे? कुणाची बायको म्हणजे सांग? सगळं आवडी कोणी? अहो वंच चुकून झाला आमचा संसार मोडू नका हो. कसं काय काय? काय वा चांगलं नाव घ्या की. आणखीन चांगलंच घ्यायचं आहे. तर असं चांगलं घ्या. बरं ऐका सचिन तेंडुलकरच्या बॅटवर बॉल टाकते वाकून. वाकून? सचिन तेंडुलकरच्या बॅटवर बॉल टाकते वाकून. होय. आदित्य महाराजांचं नाव घेते 4 जोडी राखून. ते ना वहिनी बसलं काय तेव्हा चुकलं महाराज. खरंच माफ करा. इससे प्यार से मेरी तरफ ना देखो. प्यार हो जाएगा. आत्या एक उकारा घे चल वर. मला येत नाही. म्हातारी झाली अगं. उकारा एक घे चल. कोण आहे धाडशी बाबा? हात वर करून उकारा घेणारी कोण आहे धाडशी? लय लांब नाही लय एवढं टपक्यातच. हे धर त्यांच्याकडे माहिती. चल 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 चल. माईक घेऊन ये का? स्वामी समर्थ. बघा ए शांत चाल. शांत बसा बाळा. हे किती व्याज आहे? 1000. हाताला तर चटका बसला. खूप पोळं जरा मागसारखा. कारण की सकाळपासून माझ्या मागे लय काळ चालू. ढोलकीवाल्याचा ऑर्गनवाल्याचा ऍक्सिडेंट झालाय. मी पुढे आल्यानंतर गावात एक मयत पण झाली. त्यानंतर ज्या गावात आज कार्यक्रम ठरणार होता उद्या त्या गावात पण मयत झाली. त्यामुळे काळ वाईट चालू. थोडं मागे बसा. ठीक आहे. महिना बघा मगाशी तुम्ही मी बाळ घेऊन आल्यानंतर काय केलं माझ्या पत्रात? हॅलो मगाशी मी तुमच्या पाशी आल्यानंतर तुम्ही काय करत होता? हा माईक काढा इकडे टाका. ओटीएस तुम्ही मला आपल्या पदराचे 50 रुपये 100 रुपये दिले बरोबर का? पण माझी देणं ते काय होत होतं कार्यक्रमाचा भेट येत होता. 1 मिनिट ह्या भारुडाचा आपण शेवट करू. एका जनार्दनी यशोदा कशी झाली तुझी बाला. कशी झाली तुझी बाला. जनार्दनी यशोदा कशी झाली तुझी बाला. कशी झाली तुझी बाला. कशी झाली तुझी बाला. हे तुझ्या माझ्या मायेचा आता बघा महाराज महिला मंडळ मगाशी तुम्ही काय करत होता? मला 20 रुपये देत होता, 50 रुपये देत होता, 100 रुपये देत होता बरोबर का?
पण आता मला मागच्या कडेला जाता येत नाही किंवा त्या कोपऱ्यात त्या मुलांकडे जाता येत नाही किंवा ह्या कोपऱ्यात त्या माणसांकडे जाता नाही इकडे पण जाता येत नाही बरोबर त्यासाठी एक भारुड आहे अनाथ निर्गुण प्रगटली भवानी बरोबर का म्हणजे माझ्या अंबाबाईचा जोगवा जोगवा बरोबर का हा हा लगेच तोंड पाडायचं ना अजाबात नाही ते पहा अंबाबाईचा जोगवा म्हणजे दारोदारी पोचणारा माझ्या भवानी मातेचा जोगवा या जोग्यात जर तुम्ही मोकळ्या मनानं थोडं दान धर्म केलं ना भरपूर भरभराटी घराची होणार तुमच्या आणि अंबाबाईचा आशीर्वाद तुमच्याकडे डोक्यावर कायम राहणार आहे आता आपण अंबाबाईचा एवढा भारी जोगवा घेणार आहे तुम्ही स्वतः ज्याची मनात इच्छा होईल त्या जोगव्यात जर तुम्हाला गाणं असं ऐकून जर वाटलं नाचू तर नाचू शकता पण हिंद पुढे यायचं वायरिंग वगैरे आहे एखाद्याला मनात इच्छा झाली नाचायचं मस्त गाणं गायला लागलं महाराज नाचू शकता पण जोगवा टाकाय विसरू नका जोगवा जर नसला तर शेजारी पुढे मागायला पण जोगवाच टाकायचा कारण प्रीतम महाराजमध्ये येणार आहे का माझ्यासाठी मी जोगवा मागणार आहे का हा अहो सर बोला की हो दुसऱ्या कुठे गेले अहो जाऊबाई ओ जाऊबाई अहो जाऊबाई पाणी पाणी द्या थोडं पाणी मी आखून जाऊबाई का पाणी घेऊन ये हे पहा कोणी सुद्धा जागेवर उठू नका माझं एक मत कळकळीचं आहे का भारुडाचा कार्यक्रम आणखी सुद्धा खूप सुंदर आहे खूप भारी भारी बघायला भेटणार आहे असा भारुडाचा कार्यक्रम म्हणजे आधी झालाय नाही झाला पण असं मला काय माहित नाही कारण की मी लहान भारुडकार आहे काय मी पहिल्यांदा म्हणजे माझ्या पूर्ण काय चुकलं असेल तर मला माफ करा कारण की आज माझ्या काळजावर एवढं दुःख काय मावशी दोन पोरं माझ्या ऍक्सिडेंट झाला हात पाय मोडले तर त्यांचं त्यासाठी कुणाकडे जोगवा नसेल तर नाराज होऊ नका पण जाग्यावर बसा उठून जाण्याची गरज आई राधा कोणाला नाचायचा मूड झाला तर मागच्या मागणाचा एखाद्याला त्रास होईल असं काही करू नका हो आओ भक्ती भावाने अंबाबाईची सेवा मी करीते आओ भक्ती भावाने अंबाबाईची सेवा मी करीते जोगवा मागते मी अंबाबाईचा
मागते दोघ सपान पडलं मला काल सपान पडलं हे सपान पडलं मला काल रामबाबाई लय झालं जी